झी 24 तास एक पाऊल पुढे। चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा हिरो ठरला तो मुरली विजय। मुरली विजयने 113 रन्सची तडाखेबंद खेळी करत चेन्नईला सुपर विजय मिळवून दिला। या 2000 खेळीसाठी मुरलीलाच मॅन ऑफ द मॅच चा किताब देऊन गौरवण्यात आलं। Second over. Oh, beautifully driven. Murali Vijay, that is a lovely piece of time. He's been involved in some selections over the... चेन्नई सुपर किंग्सला फायनलचं तिकीट पक्क करून देण्यामध्ये मुरली विजयचा मोलाचा वाटा राहिला। ओपनिंगला आलेल्या मुरली विजयनं अखेरच्या बॉलपर्यंत लढा देत चेन्नईला सुपर विजय मिळवून दिला। प्रथम बॅटिंगला आलेल्या चेन्नईला दिल्लीसमोर विशाल आव्हान ठेवण्यासाठी पायाभरणीची जबाबदारी ओपनिंगला आलेल्या मुरली विजय आणि मायकल हसी यांच्यावर होती। दरम्यान हसी 20 रन्सवरच पॅव्हेलियनमध्ये परतला। मात्र मुरली विजय पिचवरती टिचून उभा राहिला। मुरलीनं पहिल्याच 2 बॉल्सलाच सनी गुप्ताला 2 खणखणीत फोर्स लगावत आपले इरादे स्पष्ट केले आणि यानंतर त्याचा झंझावात क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळाला। आयपीएल मधील मुरली विजयची ही दुसरी तर या सीझन मधील ही पहिली सेंचुरी ठरली आहे। मुरलीनं 58 बॉल्समध्ये 113 रन्सची तडाखेबंद खेळी केली। यामध्ये 15 फोर्स आणि 4 सिक्सचा समावेश होता। मुरलीनं या रन्स 194.82 च्या स्ट्राईक रेटनं केल्या आहेत। मुरलीच्या या तडाखेबंद खेळीमुळेच चेन्नई दिल्लीसमोर 223 रन्सचं विशाल आव्हान उभं करू शकली। मुरलीच्या या धमाक्यामुळे या सीझन मधील सर्वोच्च स्कोअरची नोंद झाली। पिचवर चांगला जम बसवलेल्या मुरलीनं सेहवागच्या 11व्या ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि 2 फोर्स लगावत दिल्लीवर चांगलाच दबाव आणला। पहिल्या विकेटसाठी हसी आणि दुसऱ्या विकेटसाठी रैना बरोबर त्यानं अनुक्रमे 68 आणि 69 रन्सची पार्टनरशिप केली, तर 5व्या विकेटसाठी ड्वेन ब्राव्हो बरोबर त्यानं 3 रन्सची पार्टनरशिप केली। दरम्यान अखेरच्या बॉलवरती मुरली विजय रनआउट झाला। मात्र तोपर्यंत त्यानं आपली भूमिका चोख बजावलेली होती। याशिवाय नमन ओझाचा कॅच देखील त्यानं घेतला। या जबरदस्त कामगिरीसाठी मुरली विजयलाच मॅन ऑफ द मॅचनं गौरवण्यात आलं। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।